नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. प्रत्येकाच्या आयुष्याशी संघर्ष जोडलेला आहे. कुणाचं दुःख मोठं तर कुणाचं लहान, पण यातून उभा राहून आयुष्य सावरणाराच ठरतो खऱ्या आयुष्याचा हिरो. सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये अनेक खरे हिरो समोर येत आहेत. या कॉमनवेल्थ गेमचा 5वा दिवस भारतासाठी खास राहिला. यामध्ये शर्मिला धनकरने देशाची पहिली पॅरा ॲथलेटिक्स सुवर्णपदक विजेती ठरून इतिहास रचलाय. शर्मिलाने महिलांच्या F57 शॉर्ट पुट गोळाफेक प्रकारात 9.81 मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदक पटकावलंय. शर्मिलाने महिलांच्या F57 शॉर्ट पुट प्रकारात 9.81 मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदक पटकावले. पण शर्मिला धनकरचा प्रवास वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. शर्मिला धनकर यांचा जन्म 15 ऑगस्ट 1986 रोजी झाला आणि हरियाणातील रेवाडी इथं त्यांचं बालपण गेलं. वयाच्या दुसऱ्याच वर्षी शर्मिलाला पोलिओची लागण झाली. त्यामुळे त्यांना अपंगत्वाच्या समस्येला सामोरे जावं लागलं. त्यात घरात गरिबी, आई आंधळी असल्याने शर्मिलाला लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. वडिलांच्या जीवावर घरदार चालत होतं. वयाच्या 18व्या वर्षीच लग्न झालं आणि मोठी जबाबदारी खांद्यावर आली. गरीब कुटुंबातील शर्मिलाला अनेक वर्ष हुंड्यासाठी छळ सहन करावा लागला. शर्मिलाला कौटुंबिक हिंसाचाराचाही सामना करावा लागला. नवऱ्याची मारहाण सहन करावी लागायची. अखेर वयाच्या 26व्या वर्षी तिच्या पहिल्या पतीने तिला घरातून हाकलून दिलंय. कडेवर 2 पोरी घेऊन माहेरी निघून आली आणि सर्वात कठीण काळ सुरू झाला. दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या शर्मिलाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. पण शेवटी हिंमत झाली नाही. तिने पुन्हा भरारी घेतली आणि लोकांच्या घरात आया म्हणून काम करू लागली. लोकांची पोरं सांभाळण्याचे तिला पैसे मिळू लागले आणि तिने नव्या जोशाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 28व्या वर्षी तिने पुनर्विवाह केला आणि नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे तिने खेळाकडे वळण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या नवऱ्याकडून म्हणजेच अजित सिंगकडून प्रचंड पाठिंबा मिळाला. पॅरा ॲथलेटिक्समध्ये करिअर करण्याचं धाडस तिला नवऱ्याकडून मिळालं. राव तुलाराम स्टेडियममध्ये पोहोचली, जिथं टेकचंद यांच्याकडून तिला प्रशिक्षण मिळालं. टेकचंद हे भारतासाठी कामगिरी केलेले खेळाडू होते. त्यानंतर शर्मिलाने धाडस दाखवलं आणि गोळाफेकमध्ये पहिला प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात शर्मिलाने 5 मीटर लांब गोळा फेकला. तेव्हा नॅशनल रेकॉर्ड 6 मीटरचा होता. तिथून तिने मागे वळून पाहिलं नाही आणि आज पोरीनं भारतासाठी गोल्ड मेडल पटकावले. मला हे पदक माझ्या आईला समर्पित करायचं आहे. तिला खूप काही ऐकून घ्यावं लागलं होतं. ज्यांनी माझ्या क्षमतेवर शंका घेतली त्यांना हे एक चपराक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर शर्मिला धनकर यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. मला कोणतंही सेलिब्रेशन करायचं नाही. माझे वडील एशियन गेम्सच्या आधी वारले होते. हा विजय त्यांच्यासाठी आहे, असंही शर्मिला धनकर म्हणाले. कंग्रेचुलेशन शर्मिला जी, क्या बोलेंगे? गोल्ड मेडल आया है पहली. थैंक यू सर. गोल्ड मेडल हमारे देश के लिए लाए, हम बहुत खुश हैं और हमारे देशवासियों की दुआएं हमारे साथ है और हमें उनकी दुआओं से, देशवासियों की दुआओं से ही हमें मेडल मिला है. आपकी जो जर्नी थी वो काफ़ी मुश्किल थी, तो अभी कैसे देखते हैं ये वाला सक्सेस को? मेरी जर्नी तो बहुत कठिन थी और अब तो भूल गई जर्नी को. गोल्ड मेडल आ गया, आज बहुत खुश है. आपने ये किसको समर्पित करना चाहेंगे? ये मेडल मेरी माँ को समर्पित है सर. मेरी माँ ने मेरे लिए बहुत कुछ सुना है दुनिया से. आज उन दुनिया लोगों के मुंह पे तमाचा है. कैसे सेलिब्रेट करना चाहेंगे? कैसे सेलिब्रेट करोगे? कुछ स्पेशल करना चाहती हो? कुछ खाना है, कुछ घर पे? नहीं, मैं पार्टी नहीं करूंगी सर, क्योंकि मेरे पापा एक्सपायर हो गए थे एशियन गेम के 1 महीने पहले. ये मेडल पापा के लिए कुछ नहीं करूंगी मैं. एशियन गेम्स की प्रिपरेशन कैसे है? एशियन की भी अच्छी तैयारियां हैं. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.